गेल्या आठवडाभरापासून दडी मारलेल्या पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावल्यानं पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। भुईमूग, भात आणि ऊस पिकांना नवसंजीवनी मिळाली असून रखडलेली भात लागवडही आता वेगानं सुरू होणार आहे। त्यामुळे खरीप हंगामाबाबत निर्माण झालेली चिंता दूर झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसानं ओढ दिल्यामुळे पन्हाळा तालुक्यातील खरीप हंगाम संकटात सापडला होता। विशेषतः भुईमूग, भात आणि ऊस पिकांना पाण्याची तीव्र गरज भासत होती। अनेक ठिकाणी भात रोपांची वाढ खुंटली होती तर रोप लावणीची कामही ठप्प झाली होती। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली होती। मात्र शुक्रवारी झालेल्या दमदार पावसानं परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणलाय। ओढे नाले पुन्हा खळखळून वाहू लागल्यानं शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। अवघ्या 24 तासात 58 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतांमध्ये पुन्हा ओलावा निर्माण झालाय। त्यामुळे रखडलेली भात रोप लावणी आता वेगानं सुरू होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे। भुईमूग आणि ऊस पिकांनाही या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे। दरम्यान तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे ओढे, नाले आणि जलस्रोतांच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होतीये। त्यामुळे आगामी काळात सिंचनाचीही चिंता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे। एकूणच पावसाच्या पुनरागमनामुळे खरीप हंगामाला मोठा आधार मिळाला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे आणि समाधानाचे हास्य फुललं आहे। आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीबरोबरच जलसाठ्यांनाही मोठा लाभ होण्याची अपेक्षा आहे।